आवाज दे तिला, इथून आवाज दे. चहा पेती मावशी. दीदी मावशीला मार. दीदी मावशीला आवाज दे. दीदी मारल तुला. हो का? दीदी मारल ती म्हणती मम्मी. छकुलीला बोलवू. मग तू आवाज दे छकुलीला. आय मावशी म्हण. काय आणायचंय तुला? नको खाली नको जाऊ. तिला सांगायचंय काय आणायचंय सई. आजीला बोलवा. आजीला बोलवा. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर चला आता 5 वाजले आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आम्ही चाललोय सगळे मामाच्या घरी. तर मामाच्या घरी का चाललोय, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मम्मी पण रेडी झाली छानपैकी. हाय कर गो मम्मी. हाय. तर आता आम्ही मामाच्या घरी आलोय आणि आता मामाच्या बर्थडेच्या पार्टीची आम्ही तयारी करायला सुरुवात केली. तर आज बर्थडे पार्टीचा मेनू काय, तर मस्तपैकी वटाणा बटाटा, मसूर पुलाव, जिलेबी, पुरी. तर असं काही तर सगळे काही ना निवड करायला बसले होते. तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे एकत्र आलो, मदतही करतो, गप्पा गोष्टी करतो, कामही पण. मग एकीकडे कामही होतं, एकीकडे गप्पाही होतात. तर इकडे मामी आणि मामींची वहिनी, तर भावाची बायको, तर त्याही मामींना मदत करत होत्या. सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवलेला होता आणि बटाटे उकडलेले होते ते मामी सोलत होत्या. इकडे कांदा वगैरे सगळी बटाट्याची भाजीची तयारी झालेली होती. तर चला, तर तुम्हाला आज ना बटाणा बटाट्याची भाजी, मसूर पुलाव सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तो हात हॅपी बर्थडे. मामा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. हा बघा शू. YouTube मुळे ना आपण फेमस झालोय. लोकांना आपलं आता
तर सगळे निवड झाल्यानंतर वाटाणे बटाट्याची भाजी तयारी मामींनी करून दिली. तर इकडे माझी मावशी तर ताई मावशी तर ती वाटाणे बटाट्याची भाजी करत होती. तर सगळे काही पेस्ट वगैरे केलेली टॅमॅटो कांद्याची ती परत पहिले तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिली. तर छान एकदम मस्त अशी ना वाटाणे बटाट्याची भाजी झालेली होती. आणि पुढे आम्ही सगळे काही बाहेरच ओट्यावरती स्वयंपाक केला, कारण घरामध्ये पण भरपूर अशी गर्दी होऊन जाते आणि सगळे काही येणार होते. तर खूप छान मामाची बड्डे पार्टी झाली. तुम्हाला सगळ्यांना माझा मामा मामी आवडतंच. तर चला मामाची बड्डे पार्टी पण कशी झाली तर व्हिडिओ पूर्ण. रडू राहिली तू. बाय पण थोडं अजून भरवली मग तुम्ही आता टेन्शन 5 मार्चाचे चेकअपला बोलवली खेळा फुगडी खेळा. फुगडी खेळा. अंशू त्याची ओढणी सांभाळते. ओ बापरे ओ बापरे सईची उडी पाहिजे ना. ओ बापरे फुगडी थक पडली. पडली फू बाई फू. हो हो हे पडली. तर मम्मी तेही घरी गेले होते. तर केक वगैरे आणायचा होता त्यामुळे सौरभ आणि मम्मी घरी गेले. आणि त्यानंतर आता मस्तपैकी आता माझी लोणारवाडीची मावशी संध्या मावशी मस्त मसूर पुलाव करते. तर पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि ना बटाटे पहिले मस्तपैकी फ्राय करून घेतले. जेव्हा आहे ना हे मसूर पुलाव करताना आपण बटाटे पहिले मस्त फ्राय करून घेऊ ना तर खूप छान लागतात. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस, हिरवी मिरची कापून त्यामध्ये टाकल्यानंतर टॅमॅटो, कढीपत्ता, तेजपत्री आणि नंतर मस्त उभा चिरलेला कांदा मस्त आता सगळ्याला आहे ना मस्त गुलाबी रंग येईपर्यंत हे सगळं काय मिश्रण मस्त फ्राय करून घेतलं. आणि त्यामध्ये आता ना आपल्या घालचं लाल तिखट, बिर्याणी मसाला, थोडंसं काळा मसाला आणि थोडंसं हिंग वगैरे टाकलं. आणि मसुरे ना मस्त भिजत ठेवलेली होती तेही स्वच्छ धुवून आता त्यामध्ये टाकून दिली. आणि आपल्याला जेवढं पाणी आपल्याला भात करायचं आहे अंदाजेनुसार आपलं पाणी ठेवायचं, चवेपुरता मीठ. तर बघा आणि मस्त तांदूळ वगैरे धुवून टाकले. तेव्हा मी नव्हते तेव्हा ते तांदूळ टाकताना व्हिडिओ काही आला नाही. आणि छान असा मसूर पुलाव तयार झाला. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या साईजचं चाललं होतं मस्तपैकी हरभरा खायचं का. तर मस्तपैकी यांना आजीने मस्त भाजून ठेवलेला तर हरभरा पुडा तर मस्तपैकी खात होती. दीदी मावशी मावशी ना नाही का मावशी आहे मावशी. हा अंशू मावशी आहे ही पण. हो ही पण पूजा मावशी पण. दोन मावशी का तुला कर हाय. अजून पाणीच टाकले एवढा नाही अजून पाणी टाकले. थांब मामा काय आणलं साई. ती म्हणते सौरभ मामा आणलं पटापट आणा खा. कोणता आणला फ्लेवर. पायनॅपल रसमलाई. तर चला मी घरी आली होती तयार व्हायला. तर आता छान असा येणार ड्रेस घातला. तर तुम्हा सगळ्यात हा ड्रेस खूप आवडला. तर छान छान कमेंट होत्या की ड्रेस खूप छान आहे. तर चला आता मी तयार झाली आणि सईजी पप्पाही आले. तर आता मी तर मामाकडे जातो. तर मामासाठी काहीतरी घेऊन जायचं एक गिफ्ट. चला आता आम्ही शॉपमध्ये जाऊ म्हणजे मार्केटमध्ये जाऊ. पेढे वगैरे किंवा केक वगैरे बघू. तसे केक तर खूपच झाले तर पेढे वगैरेच घेते. तर चला. तर भात भाजी झालेले होते आणि आता पुऱ्या करण्याचं चालू होतं. तर ह्या आहे ना मामींच्या चुलती म्हणजे नानी आणि ह्या वहिनी तर त्या आहे ना पुऱ्या करत होत्या. तर मावशी कधी आली. काय तू कधी आली का. ओ बापरे चॉकलेट मला
घेतले. ओ बापरे, तुला आजीने काय दिलं दाखव मला. कॅडबरी. तू आता आली का? तर माझी सगळ्यात लहान मावशी पण आली, मामीन त्याही आल्या, मावशीन त्याही आल्या. तर सगळे काही आले होते आणि आता बर्थडे पार्टीला आता आम्ही सुरुवात करणार. तर चला. तर थोड्याशा पुऱ्या वगैरे तळून ठेवल्या. त्यानंतर आता बर्थडे पार्टीचा आम्ही टेबल वगैरे थोडा सजवला, ताट पण तयार केलं औक्षण करण्यासाठी. सगळे काही आलेले होते. ओपन पण करा. तीनच काय करायचे. तर चला, मामाही आता रेडी झाला आणि आता केक वगैरे सगळं काही ठेवलं गेलं. तर छान असे, तर भरपूर असे केक आणले, सगळ्यांनीच आणलेले होते. तर आता मामाचं औक्षण वगैरे करती. तर सगळी फॅमिली आज पण सोबत. तरी पण आहे ना, तर माझे काही मामा मावशीन ते आलेले नव्हते, मामीन ते दिसत नाही आहे तुम्हाला. तर आज आहे ना मामासोबत तर रोशनी, तर तुम्हाला तिचे मी लग्नाचे सगळे व्हिडिओ शेअर केले ना. तर मम्मीच्या मामांची मुलगी, तर तिचाही बड्डे असतो, तर मामाचा आणि तिचा बड्डे सोबत असतो. तर दरवर्षी आम्ही ना मस्त एकत्र सेलिब्रेट करत असतो. पण ह्या म्हणजे आता तिचं लग्न झालं आणि ती नाशिकला राहते. तर तिकडे ना तिला सगळे काही गेले होते केक वगैरे घेऊन, म्हणजे काही फॅमिली इकडे काही फॅमिली तिकडे. तर असं झालं आणि छान असं तिचा पण बड्डे सेलिब्रेशन झाला आणि इकडे मामाचाही झाला. तर बोला. हे काय ब्लॉगर लोकांच्या पहिले फोटो आलं पाहिजे आपण. काय खायची माहिती. पैसे पैसे शेवटची का. अरे ते काय लावायचं
तर कसं झालं मामाचं बड्डे सेलिब्रेशन, तर सगळ्यांनी ना तर केक कटिंग वगैरे झाल्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट. तर बड्डे काय फंक्शन असलं तर फोटोशूटचं वेळ प्रत्येकालाच असतं. तर आमचे सगळ्यांचे फोटोशूट वगैरे झाल्यानंतर तर सगळ्यांना आता आहे ना मस्त छान केक वगैरे दिला. सगळ्यांचा केक वगैरे खाऊन झाला आणि ते सगळ्यांना जेवणासाठी बसवलं. तर हॉलमध्ये सगळ्या काही माणसांना बसवलं. तर काका ते सगळे काही आलेले होते. तर मी वाढत होते ना तर सहीचं पण चालू होतं. मामा मला पण वाढायचं, तर म्हटले वाढ. आणि सगळ्यांना ती वाट्या वगैरे वाढत होती आणि मस्त बाहेर पण गरमागरम पुऱ्या करण्याचंही चालू झालं. तर गरमागरम पुरी छान लागते. काही थोड्याशा करून ठेवलेल्या त्या, काही बाकी होत्या. आणि जिलेबी ना तर पार्सलच मागवली होती, मग ती जिलेबी पण खूप मस्त होती. आणि तिकडे सगळे माणसांना बसून दिलं, इकडे बायकांनाही बसून दिलं. तर इकडे मम्मी मावशी ते जेवणासाठी बसले. गप्पा मारू नका, पोटभर जेवा. पोळी नाहीये, पुऱ्या केल्या मस्तपैकी गरमागरम. थंडीचं गरम गरम खायचं असतं. हो आणते आणते आजीसाठी. बोल बोल बोल. आजीसाठी भाकर आणि मेथीची भाजी. आजीला हे नाही चालत. आणि माझ्या आजची खायची. हा आता तू आली शेवट, मग तूच करायची. माझे भाऊ म्हणते कामाला लावलं गेला. नाही नाही, प्रत्येक बहिणीने काम केलं, मग तुला पण येतं. मेथीची भाजीची तयारी झालेली आहे. फक्त आजीसाठी किती वाजता? 9:30 वाजले असेल है ना. तर आजीला ना ग्रेव्हीची भाजी जास्त आवडत नाही, त्यामुळे तिला बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी मावशी करत होती. आणि आता आम्ही सगळे काही जेवण करू आणि मला घरी पण जायचं होतं. तर सईचे पप्पाही थांबलेले होते. तर त्यांचं जेवण वगैरे झालं होतं. तर आता मी जेवण करायला घरी निघेल. तर चला. तिला देऊ का औषध देऊ का? जेवण कर पटकन. ओके आजी, आजी येते मी. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. नाही का मम्मी, जाऊ का? नाही नाही. अंशु, अंशु क्या खाते? हाँ म्हटलं फटके द्यावा तिने माझ्याच लावली. सई असं मारायचं मला. मामाला बाय बाय कर. बाय बाय बाय. इकडे आहे मी. हो हो तुमच्या घरी येतो मी. ये म्हणा बाय बाय. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मामाचं बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.